सकाळी आवरल्यावर किटली घेतली, सायकल काढली आणि दूध घेऊन आलो. आज दुपारी सहज बाराकीमध्ये गेलो होतो, तेव्हा कवठा झाडाखाली मला 2 कवठं पडलेली दिसली. ते घेऊन घरी आलो, एक ताट घेतलं, ती 2 कवठं फोडली, भाताच्या वाडीने त्यातला सगळा घर बाहेर काढला, त्यातल्या आताड्या बाहेर काढल्या. नंतर ते सगळं काय एकदम बारीक करून घेतलं, गुळ घेतला, तो फोडला, ते नीट एकत्र मिक्स करून घेतलं, थोडा वेळ ते असंच मिक्स करायला ठेवलं आणि मग तयार झालं आपलं हे गोड कवठ. आता हे दिसाय जरी बाहेर दिसन ना तर टेस्टला एकदम मस्त लागतं. आणि आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय ना तोवर ते संपून गेले, त्यामुळे सॉरी मी तुम्हाला खायला बोलू शकत नाही, पण नेक्स्ट टाइम नक्की बोलवील. त्यानंतर मी लॅपटॉपवर एडिटिंग करायला बसलो. बाय द वे खूप जण विचारत होते की तू फोन कोणता वापरतो, तर मी व्हिडिओ शूटिंगसाठी आयफोन 13 वापरतो आणि एडिटिंगसाठी VN किंवा मग CapCut वापरतो. आणि आजकाल खूप सारे टेक मेंटर सांगतात की इंस्टाग्रामवर जर व्हिडिओची क्वालिटी बेस्ट पाहिजे नसेल तर आयफोनवर 1080 30 FPS मध्ये शूट करत जा. पण मी सांगतो त्याची काही गरज नाही, कारण पहिलं म्हणजे तुम्ही आयफोन घेण्यासाठी एवढे पैसे भरले आणि दुसरं म्हणजे iOS साठी ऑलमोस्ट सगळेच ऍप ना वेल ऑप्टिमाइज असतात, त्यामुळे बिनदास 4K 60 FPS मध्ये शूट करत जावा. फक्त व्हिडिओ पोस्ट करताना हा एक ऑप्शन चालू ठेवा. बाकी तुम्हाला व्हिडिओ शूट कशी करायची, ती एडिट कशी करायची, यावर जर एखादी व्हिडिओ पाहिजे असेल ना